पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी समाचार घेतलाय। शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं। मंत्री आणि त्यांचे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रति किती संवेदनशील आहे हे कळतं, अशी टीका यावर रोहिणी खडसेंनी केली आहे। शेतकऱ्यांच्या मतावर निवडून यायचं आणि नंतर त्यांनी उद्योगांच्या बाजूने बोलायचं, अशी दुटप्पी भूमिका असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। रिक्वेस्ट आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो, कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही, तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो। आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा। आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे। म्हणजे निवडणुकीच्या वेळेस मतं घेताना जय जवान जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही, हे फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही, तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं। हे वक्तव्य शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।